नमस्कार. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे यात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या विविध विषयांमधील वास्तुविषयक अशा पॉडकास्ट सिरीजमध्ये आज मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले प्रमुख व्याख्याते सुबोध अरुण दीक्षित सरांचं मी स्वागत करते. धन्यवाद सर, तुम्ही आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये सध्या डिझाईन चेअर म्हणून कार्यरत आहात आणि त्यांच्या विविध विषयातील ज्ञान बघताना आम्हाला असं वाटलं की यांचं जे काही नॉलेज आहे ते आपल्यापुरतं सीमित न राहता आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्या माध्यमातून आपल्या पूर्ण लोकसमूहाला मिळावं म्हणूनच ही पॉडकास्ट सिरीज आपण घेतोय. वास्तुशास्त्र हा विषय केवळ घर, इमारत किंवा रचना नसते, तर निसर्गाच्या पंचतत्वांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा समतोल साधण्याचा एक अभ्यास आहे किंवा भारतीय विज्ञान पद्धत आहे असं मी म्हणते. आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम कसे उपयोगी पडतात त्याबद्दल आपण आता चर्चाही करणार आहोत आणि वास्तुशास्त्राबद्दलची समज आणि ज्ञान सरांकडनं जाणून घेणार आहोत. सरांच्या अनेकविध उत्तरांमधनं आपल्याला आपल्या सर्वांच्या घरामध्ये आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल कसे घडवता येतील याबद्दल आपल्याला विविध उपयोगी मार्गदर्शन मिळणार आहे. मला खात्री आहे की सर्वजण याचा नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतील. आपण पॉडकास्ट सिरीज सुरू करण्याआधी मी थोडक्यात सरांची माहिती देऊ इच्छिते. आर्किटेक्ट सुबोध अरुण दीक्षित सर हे व्यवसायाने आर्किटेक्ट आणि त्यांची जी डिग्री आहे ती शिवाजी युनिव्हर्सिटीची आहे, ज्याच्यामध्ये त्यांना डिस्टिंक्शनमध्ये ते पासआउट झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांचं मास्टर्स COEP म्हणजे पुणे गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथनं टाउन प्लॅनिंगमधनं डिस्टिंक्शनमध्ये मिळवलेलं आहे. सरांची 35 वर्षाहून अधिक प्रॅक्टिस आहे या विषयामध्ये. तसेच ते उत्तम शिक्षक आहेत. पुणे, कोल्हापूर, कर्नाटक म्हणजे महाराष्ट्रातील अनेकविध आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये शिकवताना ते अतिशय व्यावसायिक म्हणण्यापेक्षा प्रेमळ असे शिक्षक म्हणूनही प्रचलित आहेत. अकॅडमिशियन म्हणून काम करतानाच ते उत्तम चित्रकारही आहेत. त्यांचा एक चित्रकारितेचा ग्रुप आहे जो कोल्हापूरमध्ये स्केचिंग क्लब नावाने प्रसिद्ध आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांचे ते सखोल अभ्यासक आहेत. पतंजली योग शिक्षक म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ते ॲडव्हान्स प्रॅक्टिस करतात. रेकी या माध्यमातून ते लोकांना विविध विषयांमधनं जागृती देतात. 30हून अधिक कार्यशाळेचे लीडरशिप त्यांनी घेतलेलं आहे. तसंच सस्टेनेबल इनोव्हेटिव्ह बांधकाम आणि संरचना याचे त्यांनी विविध प्रायोगिक असे 100हून अधिक कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन केलेले आहेत. बांधकाम, संरचना यांचे जे काही त्यांनी प्रयोग केले आहेत ते सर्व आपण आता आपल्या थोड्या वेळानं PPT माध्यमातून बघणारच आहोत. तसेच त्यांनी 13हून अधिक हस्तलिखिते लिहिली आहेत. या हस्तलिखितांचं महत्त्व असं की मेडिटेटिव्ह स्टेजमध्ये असताना त्यांनी ती लिहिलेली आहेत, त्यामुळे त्यांचं महत्त्व आपल्यासाठी जास्त आहे. इथे आपल्यासमोर थोडी दिसतातच आहेत. ते लेखक, कवी, विचारवंत, वास्तुविशारद तर आहेतच, वास्तुतज्ञही आहेत. संगीत, नाट्यरचना, योगधारणा, संगीतामध्ये मेंडोलिन नावाचं एक वेगळं वाद्य ते वाजवतात. ध्यानधारणा प्रशिक्षक असे अनेक बहुआयामी पैलू लाभलेले लीडरशिप अवॉर्ड विजेते, 100हून अधिक वास्तुनिर्मिती डिझाईन असलेले, महाराष्ट्र आणि भारतात वास्तु सल्लागार म्हणून कार्य करत असलेले, राहू, केतू, कुंडलिनी, नक्षत्र ज्योतिष अशा अनेक त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांचे जे आता प्रकाशित होणार आहेत त्यांचे ते लेखक आहेत. अशा बहुआयामी व्यक्तीबरोबर बोलायला आणि ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. सर, तुमचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. येस. तर मला पहिल्यांदा असं विचारावं लागेल की ॲज अ आर्किटेक्ट म्हणून मीही जेव्हा काम केलं तेव्हा वास्तुशास्त्र आणि आधुनिक वास्तुशास्त्रेचा मेळ घालताना आम्हाला थोडा त्रास होतो. तसंच आधुनिक वास्तुकलेमध्ये पंचतत्वांचा समाविष्ट करून देताना बऱ्याच गोष्टी आम्हाला उकलत नाहीत आणि आमची थोडीशी गफलत होते. तुम्ही जेव्हा डिझाईन करता तेव्हा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये वास्तुशास्त्राचा वापर करता त्यावेळेस काय तुम्हाला अनुभव येतात, त्यांचे संतुलन कसं राखता आणि त्याबद्दल जे येणारी आव्हानं आहेत सर त्यांना तुम्ही कसे पेलता हे मला ऐकायला आवडेल.
मुळात आता हा प्रश्न जेव्हा आपण वास्तुशास्त्र असं सध्याच्या काळात म्हणतो तेव्हा ह्याच्याबद्दल बरेच गैरसमज बाहेर निर्माण झालेले आहेत. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे अमुक असेल अमुक नसेल तर तमुक होईल, तुमचं आयुष्य बर्बाद होईल वगैरे अशा गोष्टी पसरवून त्याचा धंदा करून टाकलेला आहे. आणि त्यातलं खरं टेक्निकल नॉलेज काय आहे, ते कशासाठी ह्या गोष्टी करायच्या आहे हे त्याही लोकांना माहिती नाही खरं सांगायचं तर. म्हणजे ज्याने हे सगळं अशा पद्धतीनं पसरवलंय, एक भीती आहे, मला भीती निर्माण करायची आणि धंदा करायचा, हाच मेन त्याच्यातला भाग. आता वास्तुशास्त्र म्हणजे आत्ताच्या मॉडर्न याच्यामधलं आपण ज्याला आर्किटेक्चर म्हणतो, पूर्वी ते वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र हा शब्द आला वस या धातूपासून. वस म्हणजे वसवणे, वस्ती करणे. आता जर आपण बघितलं तर आता फक्त आपण घराचा विचार करतो, तर पूर्वीच्या काळी वस्ती ही ऍक्च्युली नदीच्या किनारी किंवा जिथं पाणी आहे तर अशा ठिकाणी होती. तर तुम्ही जुनी वास्तुशास्त्राची जर काही पुस्तकं बघितली तर त्याच्यामध्ये दंडक नावाची सिटी प्लॅनिंगची कन्सेप्ट आहे. कारमुक नावाची सिटी प्लॅनिंगची कन्सेप्ट आहे. कारमुक म्हणजे कावळ्याच्या चोचीसारखा. सर्वतोभद्र नावाची सिटी प्लॅनिंगची कन्सेप्ट आहे. सर्वतोभद्र म्हणजे चारी बाजूला उत्तम दिशा असणारे हे शहर. त्याच्यानंतर सेंट्रलाइज ओपन स्पेस असणारी अशी वेगवेगळ्या हे सापडले. आता आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण याला काय म्हणतो, लिनियर सिटी. लिनियर सिटी ते पूर्वी दंडक म्हणून करत होते. म्हणजे जेव्हा तुम्हाला काही फिजिकल बॅरियर्स किंवा अशा असतील, जशी आता मुंबई ही लिनियर सिटी आहे. सोरिया माटानं लिनियर सिटी कन्सेप्ट मांडला. तो काय आत्ता मांडलेला नाही, आमच्या पूर्वजांनी त्याला मांडलेलं. कारमुक याच्यामध्ये समजा इकडं नदी आहे तर हे शहर इथं लिमिट करतं आणि अशा पद्धतीनं ते शहर वाढत जातं. सर्वतोभद्र हे चारी बाजूनं ज्या शहराच्या वेशी ओपन आहेत त्याला सर्वतोभद्र म्हणून नाव. हे आहे हे बर्जेस सेंट्रल थेअरी म्हणून आहे. सेंट्रल बर्जेस हे आमच्याकडे पूर्वीपासून या गोष्टी सांगितल्यात. तर हे सगळं जे आहे हे शहर वसवण्यापासून सुरुवात झाली. मग एखादं शहर वसवायचं असेल तर मग अनेक गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता, त्याची जमीन कशी आहे, त्या जिथं शहर वसवायचे ते जर आपण काळी माती असलेल्या याच्यावरती जर वसवली तर ते व्यवस्थित होणार नाही आहे. म्हणजे पाणी, जमीन, तिथला हवामान कसं आहे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे जमीन भरपूर आहे म्हणून वाळवंटामध्ये कुठं तिथे एन्व्हायरमेंट, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलेत. आता ह्याचे उल्लेख हे वेदांपासून आहेत. उपनिषद ही वेगळ्या कारणासाठी लिहिली गेलीत. त्याच्यानंतर वेगवेगळी पुराण आहेत. त्याच्यामध्ये गरुड पुराण किंवा नाग पुराण किंवा हे ज्या पुराणांमध्ये सुद्धा ह्याचे वेगवेगळे उल्लेख आहेत. हे उल्लेख म्हणजे काय आहे तर राजानं एखाद्या जमिनीवरती जर वस्ती करायची झाली, शहर ठरवायचं झालं तर ती कसं पाहिजे वगैरे हे त्याच्यामध्ये त्यांनी सगळे उल्लेख. राजवाड्याच्या भोवतीची झाडं कुठली असायला पाहिजेत. म्हणजे लँडस्केपचा म्हणजे ज्याच्या टाउन प्लॅनिंग पासून सुरुवात झाली, त्या शहराचे वेगवेगळे लँडस्केप कसे असायला पाहिजेत आणि त्याचं कॉम्पोजिशन किंवा ऑर्गनायझेशन. म्हणजे आता आपण जसे दंडक, सर्वतोभद्र याला आपण आताच्या भाषेमध्ये ऑर्गनायझेशन्स म्हणतो. ही ऑर्गनायझेशन्स पासून सुरुवात होऊन मग ह्याच्यामध्ये त्यांनी सेक्टर्स केलेत की बाबा ह्या सेक्टरमध्ये ह्या सेक्टरमध्ये कोण असले पाहिजेत. तर हे सेक्टर प्लॅनिंग आहे. आता आपण चंदीगड सेक्टर प्लॅनिंग म्हणतो पण हे सेक्टर प्लॅनिंग आपल्याकडे ऑलरेडी आहे. आता आपल्याकडं वेगवेगळे जे हे सांगितले जातात की
सर्व्हिस इंडस्ट्री. बर. आता सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी जी काही सगळी इंडस्ट्री ती सर्व्हिस इंडस्ट्री. बरं. ही सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे ऍक्च्युली पूर्वी त्याला शूद्र जे म्हणायचे ते सर्व्हिस इंडस्ट्री मधले लोक आहेत. अच्छा. म्हणजे ज्या ज्या सर्व्हिसेस समाजाला लागायचे ते सगळे शूद्र म्हणजे क्षुद्र नव्हे, बर. ते हलके काहीतरी टाकावून नव्हे. मग सगळे क्लास हे इक्वलच होते. प्रत्येकाला वेगवेगळी कामाच्या दिली पद्धती वेगळ्या होती, होत्या. त्याच्याप्रमाणे ते हे आहे. मग यांच्यासाठीचा हा सेक्टर आहे. अच्छा. तर हे सेक्टर प्लॅनिंग झालं. त्या शहराचं सेक्टर प्लॅनिंग म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलपासून त्याचं हे. आता जमिनीचा पोत कसा पाहिजे, जमिनीचा रंग कसा पाहिजे, हे लिहिलेले आहेत त्या ग्रंथात. आता ह्याची जसं आता पुराणं झाली, पुराणांच्या नंतर मयमत म्हणजे पूर्वी आपण ह्याच्यात मय हा राक्षस म्हणून ऐकलेला आहे. ज्यानं मय सभा बांधली. तर तो एकच राक्षस नव्हे तर ती ऍक्च्युली जमात आहे पूर्ण. ती त्या बांधकाम क्षेत्रातच असते. जसे आता देवळं बांधतात वेगवेगळी, ते त्यांची पूर्वापार चालत आलेली त्यांची हे आहेत ते. तर तसं मयमत म्हणून एक आहे. मानसार म्हणून ग्रंथ आहे, जो मान म्हणजे मापन करणे, मेजर करणे. तर तो एक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये हे डेडिकेटेड टू याच्यासाठी आहे पूर्ण. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळी मेजरमेंट सिस्टीम ज्याला ताल म्हणतो आपण वगैरे. आपले देवळं जी बांधली जातात ते देवळांची प्रपोर्शन्स असतात वेगवेगळी, त्याला आपण ताल म्हणतो. मग ते सप्तताल, अष्टताल, नवताल असे त्याच्यात प्रकार आहेत. त्याच्यानंतर मूर्तीशास्त्र हा एक प्रकारचा आहे की मूर्तीमध्ये सुद्धा प्रपोर्शन्स म्हणून वापरले जातात, ते त्याच्यात त्याला ताल म्हणतात. तर शिल्पशास्त्रम किंवा हे ग्रंथ त्याच्यावरती आहेत. समरांगण सूत्रधार नावाचा एक ग्रंथ आहे जो पूर्ण डेडिकेटेड टू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर सिटी प्लॅनिंग पासून सगळ्या गोष्टी पुढं हे केले आहेत. म्हणजे वस या धातूपासून जेव्हा वसाची वस्ती झाली आणि वस्ती करणे, वस्ती करणे म्हणजे शहर वसवणे आणि या शहरामध्ये मग वेगवेगळे सेक्टर आले आणि त्या सेक्टरमध्ये मग बाकीच्या घरांची कल्पना वास्तू आल्या. आता आपण आता सध्याची क्लास म्हणतो LIG, MIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप, HIG, हे क्लासिफिकेशन आपण करतो आणि त्याच्याप्रमाणे आपण त्या युनिटची साईजेस ठरवतो. की LIGचं घराचं युनिट एवढं साईजचं असेल, कारण ते आपण माहिती आहे की ते तेवढंच अफोर्ड करू शकतो. तसे या सेक्टरमध्ये त्या ह्यांच्यासाठी लागणाऱ्या त्यांची प्लॉट साईजेस म्हणा किंवा काय हे दिलेत आणि त्यांची नेहमीची जी दैनंदिन त्यांची जी काय राहणीमान आहे, म्हणजे सवयी आहेत किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचं डिझाईन बसवलं. आता हवामानाचा विचार केला तर आपल्याकडचं जे हवामान आहे त्या प्रदेशामध्ये त्या हवामानासाठी लागणारं जे काय त्या घराचं डिझाईन आहे, ज्याला आता वाळवंटामध्ये किंवा जिथं हॉट अँड ड्राय हे आहे क्लायमेट आहे तिथं सेंट्रली कोर्टयार्ड घेऊन त्याच्या भोवतीनं घराची रचना आहे आणि हे असेच एकमेकाला लागून आहेत सगळे घर, जेणेकरून ह्या भिंती कमीत कमी तापतील आणि मधलं जो कोर्टयार्ड आहे हे अगदी दुपारच्या 12च्या आसपासची वेळ सोडल्यास ह्याला कुठं ना कुठं तरी सावली मिळणार. बरोबर. आणि हे तापत नाही मग त्यामुळे जास्त आणि ह्याच्या भोवतीनं ऍक्टिव्हिटी केल्यामुळं. ओके. वेअरएज तुम्ही जर हॉट अँड ह्युमिड म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचं घर बघितलं तर त्याला पडवी असते बाजूला. बरोबर ह्याच्या उलटा आहे ते. आणि तिथले लोक पडवीमध्ये बसूनच कामं करतात जास्त करून, कारण इकडं जे वारं आहे हे वारं आपल्याला जो घाम येतो ह्युमिडिटीमुळं ह्याच्यावरनं जर वारं गेलं तर मस्त वाटतं, थंड वाटतं, तो कम्फर्ट लेवल तर ह्याच्यासाठी ही पडवी आहे. म्हणजे हे क्लायमेटशी संबंधित हे डिझाईन आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे चालत आहे, सायन्स आहे. आता जमिनीचा पोत बघताना त्यांनी असे काही हे सांगितलं की जिथं आपल्याला घर बांधायचं आहे किंवा जिथं शहर असायचं तिथे एक खड्डा खणा. समजा त्यांनी ते वितस्तीमध्ये सांगितलं की 1 वीत बाय 1 वीत बाय 1 वीत खोलीचा खड्डा खणा, ती माती बाहेर काढा. ती माती बाहेर काढून परत ती माती भरली त्या खड्ड्यात
तर तो फुगला पाहिजे मातीचा वरती फूग. अच्छा, ओके. म्हणजे ती माती त्या खड्ड्यामध्ये भरून तेवढ्याच व्हॉल्यूमची माती बाहेर काढलेली परत भरली जरी तरी ती त्याच्यावरती यायला पाहिजे. बर. जर ती त्याच्यात दाबली गेली तर ती चांगली नाही. बर. वेरस ती जर ती भरून वरती कट्टा राहिला तर ती चांगली जमीन. अच्छा. तर आता माती परीक्षणाचा माती परीक्षणाचा हा एक प्रकार आहे. आता हे सॉइल मेकॅनिक्स मध्ये हेच शिकवलं हो जातं. हो. सॉइल मेकॅनिक्स मध्ये तुमचे जर तो व्हॉल्यूम जास्त भरत असेल याचा अर्थ ती मुरमाड जमीन आहे, जरा जास्त ही असणारी जमीन. रिटेन्शन म्हणतो, सॉइल रिटेन्शन. हे जर ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर ती खड्ड्यात पूर्ण दबली जाणार. बरोबर. आता त्यांनी अजून एक हे सांगितलं की खड्डा खणा, त्याच्यात पाणी भरा. ओके. आणि ते पाणी किती वेळ राहते त्याच्यावरती ती जमीन चांगली का नाही. अच्छा, म्हणजे ते मुरलं पाहिजे की नाही मुरलं पाहिजे. नाही मुरलं पाहिजे. ओके. म्हणजे ती जमीन टणक आहे, खाली टणक आहे का. ही जर ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर ते पाणी ओढून घ्या, निचरा होऊन जाणार. ब्लॅक कॉटन सॉइल आपल्याला माहिती आहे काळी माती की सगळ्यात वर्स माती आहे की जी बांधकाम करण्यास. बरोबर. आता फक्त प्रॉब्लेम काय झालाय की ह्या सगळ्या ह्याच्यात पूर्वापार कुठली गोष्ट ही एखाद्याला जर आपण करायला लावायची असेल तर एक तर तुम्ही सध्याच्या दृष्टीनं जसे नियम केलेत, कायदे केलेत, अमुक केलेत आणि ते त्यांनी पाळले पाहिजेत असं आपण मानतो. ते पाळले नाहीत तर मग त्यांच्यावरती खटला दाखल करा हे ते सगळं जे आहे. आणि तरी सुद्धा लोक पाळत नाहीत हे सगळं. हे कायदेच होते पूर्वीचे, थोडक्यात हे नॉर्म्स होते की हे तुम्ही पाळलं पाहिजे. ते पाळायसाठी बाकीचं नंतर उद्योग करण्यापेक्षा आधीच भीती घातली, हे केलं नाही तर अमुक होईल. अच्छा, ओके. ते मुकाट्याने ते पाळतात, केलं जायला. जर मी एखाद्याला सांगितलं की तू हा गुन्हा करू नकोस, हे केलंस तर तुझा मुलगा मरेल, तर त्याचं धजावतच नाही ते करायला. करेक्ट. भीती निर्माण होते. हा, पण उगीच जर त्याला नुसतंच हे स्वरूप दिलं मुलांना तर ते होत नाही. आता ज्या गोष्टी जसं मी सांगितलं की एखाद्यानं ठरवलं की इथं ह्याच्यात मी खड्ड्यात पाणी भरलं आणि ते मुरलं लगेच आणि मग ती अशुभ झाली जमीन तर मी तिथंच बांधणार. काय होते बघूया. आता काय होणार ह्याच्यामुळं, तर त्याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार. कारण ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्याला पाईल्स मारायला पाहिजेत किंवा त्याचं फुटिंग पूर्ण ह्याचं करायला पाहिजे, राफ्ट फुटिंग करायला पाहिजे. त्याला हाईट जास्त घेता येणार नाही. बरोबर. त्याला त्याच्याही नंतर सगळं करून झाला धोका निर्माण होणार आहे. बिल्डिंग खचू शकतं. ती खचत असताना त्याच्या भिंतीला तडे जाऊ शकते, कधीही स्लॅब खाली कोसळायची येऊ शकते. भूकंप झाला तर त्याला पहिलं पावसात पाणी हे होणार, ते वेगळंच पाणी. ह्या सगळ्यातनं मनस्ताप काय होणार आहे त्याला, मी ऐकायला पाहिजे होतं असं झालं. आणि जो मनस्ताप आहे तो आयुष्यभराचा मागे लागला. आता मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण. बरोबर आहे. तुमचं जर मन त्या तुमच्या वास्तूमध्ये प्रसन्न असेल तर तुम्ही शांतपणे कुठलंही काम चांगल्या पद्धतीनं तुमच्या फुल इफिशियन्सीनं करू शकता. जर तुमचं मनच थाऱ्यावर राहत नसेल त्या घरामध्ये तर ह्या असल्या घरामध्ये काय होणार, इकडे भेगा पडल्या, हे टेन्शन. तर हे सगळं त्या ह्याला तसं लागू होतं. आपण एक साधं उदाहरण मी तुम्हाला नेहमी विषय सांगतो की समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरीला तुम्ही लागलात कोणीही आणि तुम्हाला ऑफिस वर्क करायचं जे आहे, तुम्हाला एक ग्राउंडमध्ये एक टेबल खुर्ची घालून दिली आणि दिवसभर काम करा म्हणून सांगितलं, तर किती वेळ काम करू शकेल जास्तीत जास्त माणूस. ते सूर्य येणार, ते हे तापणार, सगळीकडून धूळ येणार, वारे येणार, आजूबाजूचे आवाज येणार, इफिशियन्सीच तुमच्या कामाची राहणार नाही. आता उद्या तुम्ही तक्रार केल्यामुळे दुसऱ्याशी ते म्हणले ठीक आहे मग वरती फक्त एक जरा पत्रा घालून दिला की वरनं डायरेक्ट सूर्य लागणार नाही, पण बाकीचं तसंच आहे, तसंच राहिलं. पण ती इफिशियन्सी परत थोडीशी वाढेल, जास्त पण त्रास होणारच आहे. मग मी आणि तक्रार केली, मग माझ्याकडेनं भिंती घालून दिल्या, मग आता साईडनं हे यायचं बंद झालं. म्हणजे तुम्ही काय करलं तर वर्क इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्याचं कामाची जी हे आहे ती चांगली करत निघाला, कम्फर्ट लेवल वाढवत, आपल्याला जसे कंडिशन झाले तशाप्रमाणे. म्हणजे त्याचा कम्फर्ट तुम्ही वाढवल्यानंतर त्याची कामाची इफिशियन्सी वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की त्याची बुद्धी वाढणार आहे, नाही वाढणार.
पण त्याच्या बुद्धीच्या फुल इफिशियन्सीनं तो काम करू शकेल. करेक्ट. बरोबर. हे चुकीच्या पद्धतीनं कसं मांडलं जातंय की तुमचं वास्तुशास्त्र पण हे केलं की तुम्ही पहिला नंबर. हो, असं कसं होऊ शकेल? त्याची बुद्धी जेवढी आहे तेवढीच राहणार आहे. तो त्या बुद्धीवर काम करू शकेल, पण त्याची इफिशियन्सी वाढणार कामाची. तर हे एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करतोय त्याच्या अवतीभोवतीचं, आणि मग त्याच्यातनं हळूहळू त्याची डेव्हलपमेंट होते. जर मी घरात गेल्यानंतर घरामध्ये व्यवस्थित व्हेंटिलेशन नाही आहे, ह्या असल्या जमिनीच्या आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळं अंधार आहे, ओल आहे सगळीकडं, घराची लेवल वाकडी तिकडे झाली आहे, भिंतीला तडे पडलेत, आजूबाजूचं हे चांगलं नाही आहे, ती जमीन चांगली नाही आहे, असं असेल तर माझी झोप होणार नाही व्यवस्थित. झोप झाली नाही की माझं पचन व्यवस्थित होणार नाही, पचन व्यवस्थित झालं नाही की मग उद्याची भूक व्यवस्थित लागणार नाही, परत ते सगळं चक्र सुरू होणार. आणि हे फिजिकल लेवलवर काम करायला लागणार, तसंच मेंटल लेवलवर काम. याचे सगळ्याचे परिणाम माझ्या कामाच्या इफिशियन्सीवर होणार. जे काम मी करत असेल त्याच्या इफिशियन्सीवर कामावर परिणाम झाल्यामुळे माझ्या फायनान्शियलवरती परिणाम होणार. साहजिकच. तिथं जर मी झोपायला लागलो, पेंगा लागलो काम करत असताना, जे काम मला दिलंय ते मी व्यवस्थित करू शकत नाही, वेळेत होत नाही, तर ते जे कोण मालक असतील ते तुम्हाला म्हणणार जावा बाहेर. म्हणजे तुमच्या फायनान्शियल याच्यावर हे आलं, मग तुमची चिडचिड सुरू झाली, मग घरातल्यांच्यावर चिडचिड, मग भांडणं, राग, हे ते सायकल आहे, विशियस सायकल. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे घर नसल्यामुळं लगेच उद्याच्या उद्या असं काय झालं असं नव्हे, तर त्याचे हे परिणाम हळूहळू तुमच्या याच्यावरती हे होत राहतात. आता नुसतंच वास्तुशास्त्र आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं होतंय असं नाही आहे. तर बाकीचे पूर्वापार आपल्याला ज्या गोष्टी, आहार विहार, तुमचं वागणं, संस्कृती, तुमचे जे संस्कार आहेत ते, त्यानंतर तुमचे व्यायामाच्या ह्याच्या दृष्टीनं योग वगैरे, हे सगळी शास्त्र, हे सगळं तुम्हाला पाळायचं आहे. तुम्हाला जे वर्षभराचं एक शेड्यूल तयार करून दिलंय, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सण समारंभ आणि हे सगळे आहेत, म्हणजे ते त्या सीझन साठी ते आहेत. म्हणजे आता पाडवा आहे किंवा अक्षय तृतीया आहे, जेव्हा आपण गोड करतो श्रीखंड हे, तर तेव्हा पित्ताचा प्रकोप वाढलेला असतो त्याच्यावर. तर ते आहार विहार उपवास वेगवेगळे आपल्याला सांगितलेले आहेत. किंवा जे आता दिवाळी सारखा सण आहे ज्याच्यात अभ्यंग स्नान करतो आपण, किंवा हे सगळं आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत, त्या पण आपल्याला पाळल्या पाहिजेत ना. नुसतं वास्तुशास्त्र पण करून काय होणार? मला तेच विचारायचं होतं की नुसतं वास्तू कितपत, नुसत्या वास्तूने ह्या गोष्टी होणारच नाही. नुसतं वास्तू माझी चांगली हे केली म्हणून माझं सगळं भरभराट होईल, हे होऊच शकत नाही. तर तुमची कपॅसिटी काय आहे ती ओळखणं, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर काम करणं, आणि त्याच्या बरोबरीनं हे सगळं तुमचं असलं पाहिजे, नियमन व्हायला पाहिजे. हे सगळं नियमन व्हायला पाहिजे, ते तुम्ही पाळलं पाहिजे. तुमची मानसिक स्थिती ही आपोआप जेव्हा फुल पोटेन्शियलनं काम करेल तेव्हा, आणि फिजिकल लेवलवरती पण तुम्ही जेव्हा चांगले हे असाल, तर म्हणजे कसं आहे, इमोशनल पण गोष्टी ज्या आहेत की आपल्याकडे जे सण समारंभ हे ते सगळं होतं, तेव्हा ही सगळी नातेवाईक मंडळी आपण जमतो, चार चांगल्या हे गोष्टी होतात, ते एकमेकांशी शेअरिंग होतं, तर इमोशनल लेवलवरती त्याचा परिणाम. आता जर तुम्ही एकटंच राहत असाल, छान वास्तू केली पण घरात काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणजे तुम्ही मिसळलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, याच्यासाठी ह्या गोष्टी हे आवश्यक आहेत. आणि ते आपल्याकडं पूर्वापार तसं हे केलेलं आहे, गणित बसवलंय. तुम्हाला वेगळं आणि काय करायची गरज नाही. म्हणजे आम्ही दिवाळीत लोक एकमेकांकडे जातात, भेटतात, फराळ एकमेकाला देतात, देवाणघेवाण, त्याच्या चर्चा होतात, एकमेकांची सुख दुःखाची गोष्टी एकमेकाला सांगितल्या. अशा पद्धतीनं हे सगळं एकमेकात ओव्हन आहे. तुम्ही जर तुमचं डाएट जे आपण म्हणतो आता सध्या, ते डाएट पूर्वापार सांगितलंय, या ऋतूमध्ये हे खायचं नाही, एवढ्या दिवसांनी एक उपास करायचा, म्हणजे पोट तुमचं हे होत राहतं व्यवस्थित. ओव्हरऑलिंगच आहे पोटाचं. तुम्ही कुठली फळं कुठल्या ऋतूमध्ये कधी खायची. आता इम्पोर्टेड फळं आपण कधी पण आणून कधी पण काय पण खातो, किंवा आता ऑनलाईन बसल्या बसल्या आपण घरी पदार्थ मागवू शकतो, त्यामुळं त्याचंही काय राहिलेलं नाही, पण ते आपण बसून राहतोय फक्त, आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो. मग हे शारीरिक, मानसिक, भावनिक हे सगळे जे परिणाम आहेत हे एकमेकात नुसतं वास्तुशास्त्र असं म्हणजे हे त्याचं शास्त्र आहे. आता ह्याच्यामध्ये जे तुम्ही मगाशी म्हटलात की जे पंचमहाभूत आहे त्याचा हे कसं आहे, तर
सर पंचमहाभूत दिशा आणि ग्रहमान ह्याचं पण आम्हाला थोडं त्याचं पण गणित सगळं घातलंय. म्हणजे मुख्य आपलं गणित असं आहे की सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन ह्याच्यावरती आपले ऋतू होतात. कारण पृथ्वीचा अक्ष हा 23.5 अंशानं कललेला आहे आणि त्यामुळं ती पृथ्वी फिरत असताना सूर्याकडे एकदा त्याचा अक्ष जातो आणि एकदा विरुद्ध दिशा. बरोबर आहे. आणि 2 वेळेला तो त्याच्या बरोबर परपेंडिक्युलर असा असतो. मग ह्याच्यावरनं उत्तरायण दक्षिणायन होतं. मग तो सूर्य आपल्याला उत्तरेकडे सरकल्यासारखा दिसतो का दक्षिणेकडे सरकला. आता दक्षिण क्षीण उगीच त्याला म्हणजे दक्षिणेला नाव ठेवलं जातं. ऍक्च्युली काय आहे, दक्षिणायनामध्ये जेव्हा सूर्य जातो तेव्हा त्याचे किरण आपल्यापर्यंत लांब असे पडतात. लंब नाही, लांब पडतात. परपेंडिक्युलर पडत नाहीत. तर ते डिस्टन्सनं जास्त किंवा डिस्टन्स म्हणण्यापेक्षा त्याचा अँगल जो आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, तो खूप तिरपा होतो. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला थंडी असते. बरोबर. आणि उन्हाळा आपल्याकडे जेव्हा सुरू होतो तेव्हा तो सूर्य उत्तरायणामध्ये असतो. म्हणजे आपलं भारताच्या जवळपास मध्यातून उज्जैनमधून कर्कवृत्त गेलेला आहे. म्हणजे आपण उत्तर गोलार्धात आहोत. तेव्हा सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये उत्तर गोलार्धात येतो तेव्हा तो आपल्यावरती लंब पडतो. तेव्हा मार्च नंतर एप्रिल मे जून मध्ये पावसाळा असल्यामुळे ढगाळ हवा असते. पण जर जून मध्ये पाऊस पडला नाही तर प्रचंड उकाडा असतो. कारण तेव्हा तर डायरेक्ट तो उत्तरेकडनंच येतो सूर्य. असंच दक्षिणेकडे गेल्यानंतर साहजिकच आपले थंडीचे दिवस आहेत. तर त्यावेळेला आपल्याला थंडीचे परिणाम होतात. म्हणून दिवाळी वगैरे हे जे सण आहेत, अभ्यंग स्नान करायचे त्यावेळेचे आहेत. बरोबर. वेळेस अक्षय तृतीया आणि हे इकडचे सण. सुंठवडा खायचा जो आहे हनुमानच्या ह्याला, सुंठ गुळ हे त्यावेळेला, कारण त्यावेळेला त्याची गरज आहे शरीराला. बरोबर. म्हणजे आपले सण आणि हे सगळ्या उत्तरायण दक्षिणायनावरती ठरलेत, ऋतुमानाप्रमाणे ठरले. ओके. आता ह्याच्याप्रमाणे आपला पाऊस कधी पडतो, त्यात पाणी आलं, हा अग्नी आला. पाणी जे आहे पावसाचं जे आहे ते आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्याकडनं येतं आणि ती एवढ्या जोरात झड येते आपल्याला नैऋत्यकडनं की कोकणामध्ये वगैरे अजूनही लोक झापडं बांधून ठेवतात तिकडे त्या बाजूला पावसाळाभर. कारण ती पाण्याचा मारा ह्याच्यावर बसून उद्ध्वस्त होऊ शकतो. मग त्या बाजूला तुम्ही खिडक्या आणि दरवाजे तर ठेवूच शकत नाही. तिथं झापडच लावायला लागतात, तिथं खिडक्या ठेवून काय करणार. बरोबर. वाऱ्याची दिशा त्यावेळेची जी आहे ती सुसाट वेरानं तिकडं वादळ वगैरे आता झालं तर आपण बघतो ना काय होतं. तो जर वारा आत घुसला त्या खिडकीतनं तर छप्पर उडून घेऊन उडणारच. करेक्ट. म्हणून तिकडे झापडं लावून ठेवतात त्यावेळेला. मग ते नैऋत्यला तुम्ही या गोष्टी ठेवू शकत नाही. मग तिकडे स्टोअर रूम या जिना किंवा अशा गोष्टी ठेवल्या की ज्याचं त्याला खिडक्यांची जास्त गरज नाही, व्हेंटिलेशनची फार गरज नाही अशा. आता पावसाच्या सुद्धा दिशा फक्त ही एकच आहे असं नाही. जाता पाऊस माहिती आहे आपल्याला. जाता पाऊस म्हणजे आता सप्टेंबरनं पाऊस जातो तो वेगळ्या दिशेने येतो ऍक्च्युली पाऊस त्यावेळेला. आणि आपला मान्सून सुरू व्हायच्या आधी जो वळवाचा पाऊस असतो तो वेगळ्या दिशेने येतो. त्यावेळेला विजा होतात त्या जर बघितले तर आग्नेयला कडकडाट होत असतो. आता या ईशान्येला आपल्याला हा पावसाचं हे दिसतं. म्हणजे ते वरच्या लेवलला ते वारे फिरत असतात. आता परतीचा पाऊस म्हणजे काय तर राजस्थानमध्ये साधारण 1.5 ते 2 किलोमीटर वरती अंतरावर ते चक्रीय वादळ उलट फिरले ते वारे आणि ते असे फिरून इकडे जायला परत. त्यामुळे हा पाऊस परत घेऊन जातो पाऊस. असं म्हणून तो परतीचा पाऊस. म्हणजे हे सगळं वाऱ्याशी परत गणित आलं. वारं हे आपल्याला माहिती आहे की मुळात एक जमिनीवरनं समुद्रावर जातं आणि समुद्रावरनं खारे वाऱ्याने म्हटलंय. म्हणजे हे पण त्याचं गणित त्यावेळेला त्यांनी बघितलं. ते कधी ते सुरू होतात, कधी हे सुरू होतात, कधी असं हे सगळं. पाणी जर असेल आजूबाजूला तर ते कसं वाऱ्यांच्याही बदलतात. हे सगळं आता क्लायमेटॉलॉजी विषयामध्ये आपण शिकतो. बरोबर. हे क्लायमेटॉलॉजीच आहे. करेक्ट. शास्त्रच आहे. आता पटतंय. आता हे सगळं त्यांनी तसं बांधलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांनी ठोकताळे तयार करून अशी बांधायची. करेक्ट. आता वाऱ्याची दिशा जी आहे मुख्य आपली पश्चिमेकडून जी येतं वारं ते आपल्याला पाहिजे. तर ते आत शिरावं असं जर पाहिजे असेल
तर आपल्याला विरुद्ध बाजूच्या ज्या खिडक्या आहेत त्या मोठ्या ठेवायला पाहिजेत. करेक्ट. आणि इकडच्या खिडक्या छोट्या ठेवल्या तर ते स्पीडनं आत घुसेल. बरोबर. तो उलट केलं तर ते होणार नाही. उलट केलं तर इकडचं वारं तटून वरनं बाहेर जाईल आणि तिकडून नको असलेलं वारं येईल आतमध्ये. ही सरळ गोष्ट आहे अगदी. मग पश्चिमेला, नैऋत्येला आणि दक्षिणेला छोट्या खिडक्या ठेवाव्यात. सरळ आहे. आणि उत्तरेला आणि पूर्वेला मोठ्या खिडक्या ठेवाव्यात. आणि त्याचा दुसरा एक बेनिफिट असा आहे की सकाळच्या उगवत्या सूर्याची किरण जी आत यायला पाहिजे ती त्याच्यामुळं आत येतात. आत येणं गरजेचं आहे. आता एक माहिती आहे की दुपारी साधारण 12:30-1 नंतर प्रचंड तापलेलं असते सगळं. सकाळपासून तापत तर ते 3, 3:30, 4 वाजता तर प्रचंडच आणि त्याची उकाडा वाढलेला असतो. म्हणजे इकडचं आपल्याला तो पश्चिमेकडचा सूर्य नको आहे ऍक्च्युली. अच्छा. त्याची ती तापलेली किरण नको जास्त प्रमाणात. वेरच पूर्व आणि उत्तरेकडनं येणारा फिल्टर लाईट किंवा जो डायरेक्ट लाईट आहे तो पाहिजे. मग ते पण आपल्याला महत्वाचं की ते त्या बाजूने घ्यायचं. बरोबर. असे हे सगळे बरेचसे जे क्लायमेटॉलॉजीशी संबंधित आणि या गोष्टी आणि ह्याचा डायरेक्ट मानसिक आणि भावनिक परिणाम माणसावरती कसा होतो हे आता आपण बघितलं त्या ह्याच्यात. तर याच्यावर आधारित ते वास्तुशास्त्र आहे. आता याच्यामध्ये ग्रह, आता हे पाणी झालं, पंचतत्वामधल्या या 3 गोष्टी झाल्या. अग्नीचं हे आपण बघितलं. अग्नी तर आपण अग्नीशिवाय जगू शकत नाही. आपला जो जठराग्नी आहे तो जठराग्नी जर संपला की माणूस संपला. माणसाची तापमान त्यामुळे लागते का हे पहिल्यांदा डॉक्टर विचारतात. तेच विचार. त्यानंतर वारं आणि पाणी म्हणजे हवा आणि पाणी ह्या महत्वाच्या गोष्टी ह्या झाल्या. आता जमीन आपण मगाशी बघितलं पंचमहाभूतातलं जमीन त्याला पार्थिव आपण म्हणतो जी त्या पार्थिवातनच आपला जन्म झालेला आहे. तर ते जमिनीशी संबंधित पण मगाशी आपण बघितलं की जमीन कशी पाहिजे, उतार कसा पाहिजे, पाणी हे कसं होणार तर तेही त्याच्यामध्ये आलं. तसंच जेव्हा आपण जे ग्रहमानाचा विचार म्हणतो की अमुक ग्रह तमुक ग्रहचं हे, तर आपण जे तुम्ही सेपियन्स नावाचं पुस्तक वाचलं युवा नोवाल हरारी म्हणून जो सायंटिस्ट आहे, जो ऍक्च्युली म्हणजे इस्रायली सायंटिस्ट आहे, पण त्यानं प्रचंड अभ्यास करून अशी वेगवेगळी पुस्तकं लिहित. त्याच्यामधलं सेपियन्स हे पुस्तक फार महत्वाचं आहे. ओके. त्याच्यामध्ये माणसाची उत्पत्ती कशी होत पुढे वाढत गेलं किंवा काय त्याच्यावरती फार सुंदर त्यानं सगळं विवेचन केलेलं आहे. त्याचा मराठी अनुवाद पण आहे त्याचा. तर ते मला सांगायची गोष्ट आहे की आपल्याला आत्ताची आपण जी मानव जात आहे त्याला होमोसेपियन सेपियन म्हणतात. म्हणजे काय तर ज्याला जाणीवेची जाणीव आहे ओके असा एकमेव प्राणी या पृथ्वीला म्हणजे माणूस. म्हणजे मला हे काहीतरी दिसतंय, हे दिसतंय, ते ऐकतोय, ते हालचाल चाललंय, हे बाकीचे प्राण्यांना बघत असतात, ऐकत असतात, पण मी ते ऐकतोय ही जाणीव त्यांना नसते. अच्छा. ती माणसालाच आहे. ती माणसाला आहे. म्हणजे जो खरा माणूस आहे. बाकी आता प्राण्यासारखेच वागणारी लोक आहेत तर त्यांच्या जाणीवा म्हणून जाणीवेची पातळी वाढवत नाही असं अध्यात्माची सांगितलं. बरोबर. ही जाणीवेची पातळी की मी माणूस आहे, प्राणी नाही. आता प्राण्याच्या वरती माझी पाणी जायला पाहिजे. तर ते होमोसेपियन सेपियन याचा अर्थ जाणीवेची जाणीव असणे ती फक्त माणसामध्ये आहे. म्हणजे जो जाणीवेची पातळी वाढवत नेईल तो. आणि ती जाणीवेची जाणीव म्हणजे मी, आपण प्रत्येक जण जे मी म्हणतो आय, ती जाणीवेची जाणीव आहे. आणि ही माणसामध्ये उतरली कुठून तर ती गुरुत्व जे आपल्या भोवती सगळीकडे भरलेलं आहे ते गुरुत्वाची खेच झालेली आहे ती आतमध्ये. आणि त्याला ती सगळा कॉन्शियसनेस आहे पूर्ण आजूबाजूला सगळीकडे हा कॉन्शियसनेसच भरला. ऑरा म्हणतो का आपण नाही, तो प्रत्येकाचा वेगळा. पण गुरुत्व हे पूर्ण कॉन्शियसनेस आणि ते आपल्यामध्ये उतरून ते त्या शरीराच्या बाबतीत मी असं म्हणतोय. अच्छा. ज्याला आपण मी म्हणतो प्रत्येक जण ते कोहम सोहम असं जे आपण म्हणतो सोहम मी ते अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. तर हे जे मी आहे या मीवर आधारित सगळा आपला खेळ आहे. आणि हा नवग्रहाशी संबंधित आहे. हे आता मी तुम्हाला सांगतो कारण हा विषय आता खूप मोठा त्याच्या पुढचा. बरोबर. तर तो आपल्याला पुढच्या आपल्या पार्टमध्ये हा कंटिन्यू करून मग ते कसं हे होईल.
आणि मग तुमच्या लक्षात येईल की वास्तुशास्त्र हा फार छोटा विषय आहे. अच्छा. तो त्याचा एक भाग आहे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. आणि त्याच्यावरच सगळं आयुष्य अवलंबून नाही आहे. ह्या मीशी हे सगळं खेळतंय. या मी वरती सगळी उपनिषद वगैरे ही सगळी त्याच्यावर भाष्य करतायत. आणि मग आपण पुढच्या एपिसोडमध्ये ह्याच्या मी वरती पहिल्यांदा विचार करू. त्याच्यामध्ये नवग्रह आणि गुरुत्व हे मुख्य हे असेल. मग ते आपण वास्तूकडे नेऊ शकतो. ओके. खरंच म्हणजे वास्तू हा खरंच आम्ही खूप असा उथळ विचार करत होतो असं मला वाटतंय सर. आणि अन्न वस्त्र निवारा यामधली जी बेसिक मूलभूत गरज जी माणसाची आहे, निवारा, ज्याच्याकडनं आपण खूपच अपेक्षा ठेवत होतो किंवा ठेवतोय असं वाटलं मला आता. आणि ही वास्तू कधीच कोणाला शाप देत नाही हेही पटलं सर आता तुमच्याकडनं. तर त्यासाठी त्यात राहणाऱ्या लोकांचं मन आणि आपली जी काही संरचना आहे पृथ्वीची, त्या सायन्सचा जर वापर करून आपण ते घर निर्माण केलं तर ती नक्कीच आपल्याला शुभाशीर्वादच देणार आहे हे मला आता थोडंसं पटायला लागलंय. आणि ह्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच आपण पुढच्या ज्या काही नवग्रह आणि मीपणा किंवा जो आपण म्हणतो मी, अहम, याविषयी माहिती करून देऊ. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.